इंडियन पेढा सर्व्हिसेस मध्ये आणि आय सेड येस यार, देवाने एक जन्म दिलाय, त्या जन्मामध्ये विचार केलेला आहे ते कार्य करून जावं. डिजिटल कंपनीमध्ये मेडिसिन्स बनवायला जी वापरतात साखर, ती आम्ही घेतो, शुद्ध केलेली साखर. त्यामुळे माझ्याकडे लोक डोळे झाकून विश्वास ठेवून माझ्याकडनं मिठाई घेतात. कोणाचाच प्रवास सोपा नसतो आणि जो सोपा असतो तो प्रवास नसतो. नमस्कार, नवराष्ट्र मुंबई नववार्ता या विशेष कार्यक्रमात मी माधवी वाडकर आपणा सगळ्यांचं स्वागत करते. रसिको, आज माझ्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांची कहाणी ऐकून, ज्यांच्याकडे बघून मला मराठी चित्रपटातलं एक गाणं आणि त्याच्या 4 ओळी आठवतात. ओलांडून उंबरठा, वाट नवी तू शोधते, भेदून तू संकटांना घाट नवा काढते, बाईपण भारी देवा. खरंच बाईपण भारी देवा असं म्हणत आपण गप्पा मारणार आहोत सरो स्वीट्स चेंबूर येथील संचालिका मालकीणबाई मनीषा मराठे यांच्याशी. नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत असो. जसं मी म्हटलं की बाईपण भारी देवा असं खरंच तुमचं हे संपूर्ण कहाणी आहे, चित्रपट आहे. तर जास्ती वेळ घेत नाही, थेट आपण भूतकाळातून थोडं पुढच्या प्रश्नांकडे जाऊया. माझा पहिला प्रश्न असा असेल की बालपण कसं गेलं, कसं होतं बालपण, आणि त्याला लागूनच एक प्रश्न की बालपणी सरो स्वीट हे नाव कधी ऐकलं होतं किंवा पेढा कधी खाल्ला होता का? बालपण सगळ्यांचंच रम्य असतं, खूप छान असतं बालपण. खरं सांगू का, बालपणी आपण एखादी गोष्ट बघतो, आपण स्वप्न बघतो. बालपणी आपण एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो. खेळ करायचा आहे तर खेळच करतो. आपण त्यावेळेला ठरवत नाही की मला काय बनायचंय. पण मला आठवत नाही एक्झॅक्टली कधी, पण मला एकच होतं की मला पोलीस आणि पोलिसांबद्दलचा आदर भयानक होता. आणि माझ्याकडे बॅकग्राऊंड पण तसंच होतं, कारण माझे एक मामा IPS ऑफिसर आहे, प्लस पॉलिटिक्सशी माझा खूप जवळचा संबंध त्यावेळेला होता. मग पॉलिटिक्स आणि पोलीस यातलं काय सिलेक्ट करायचं, तर ऑफकोर्स पोलीस, कारण तो पोलिसांचा दरार आहे. एक तो आप असतो ना, आपण मस्त पोलिसी खाक्यामध्ये जातो, सगळे त्यांना पोलिसांना घाबरतात. त्यामुळे मला एकच होतं की पोलीस व्हायचंय. आणि त्याच्यामुळे मग मी शाळेमध्ये असल्यापासूनच मला जुडो, कराटे, कबड्डी, माझी आई नेहमी म्हणायची अगं काहीतरी नॉर्मल काहीतरी खेळ. जसं कबड्डी झालं, आता जुडो, कराटे, एकच ध्यास की मला IPS व्हायचंय. सकाळी 5 वाजता उठायचं, बोरिवलीची आहे मी, गांधी टेकडीवरतीच धावत जायचं, वरती चढून तिथे व्यायाम 1 तास करायचा. त्यावेळेला 40-42 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे की त्यावेळेला कराटे, जुडो वगैरे मुलींनी खेळण्यासारखं नव्हतं, पण मला मात्र ते करायचं होतं. आणि माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये सुरेश कुमार संबळे सर म्हणून होते, जे जुडोचे क्लास घ्यायचे. त्यांचा रेसकोर्सला प्रोग्राम बघितला आणि मग कन्फर्म की मला IPS व्हायचंय. आणि त्याच्याकरता काय करायला पाहिजे, तर शरीर शौष्ठव, तुम्ही फिटनेस पाहिजे, तुमचा अभ्यासात हुशार होते, पण खेळ, आणि ते खेळाबरोबर कुठले खेळ, तर मर्दानी खेळ. म्हणजे मला कायम, कारण मला एवढंच माहिती आहे की जेव्हा आपण मनाने स्ट्रॉंग, शरीराने स्ट्रॉंग होतो, त्याबरोबर आपण मनाने पण स्ट्रॉंग होतो. त्याच्यामुळे बालपणी मी खूप खेळायचे, खूप, म्हणजे मला कुठलीच गोष्ट मला आठवत नाही की नॉर्मल मी होते की नाही. मला एखादी गोष्ट ठरवली की ते मी करणार. त्याच्यामुळे बालपणी ते डिसाईड झालेलं होतं आणि त्याचा मी प्रवास त्याच वेळेला सुरू झाला होता की मला IPS व्हायचंय म्हणून. ऑफकोर्स घरून ना होती, कारण घरातला बॅकग्राऊंड पोलीस असल्यामुळे माझ्या आजोबांचं मत होतं की मुलीला पोलिसांमध्ये, कारण पोलीस हा फार जबाबदारीची गोष्ट आहे. पण मला विचारायचं वाटेल की जसं तुम्ही म्हणालात की तुम्हाला IPS ऑफिसर बनायचं होतं आणि तुमच्या बोलण्यातनं कळालं की कुठून तरी कुटुंबातून एक सपोर्ट नाही मिळाला किंवा जी इच्छा होती ते स्वप्न पूर्ण नाही झालं. पण खरंच आपल्याला आता आपण खूप बघतो की प्रत्येकाची काही ना काही स्वप्न असतात आणि छोटी छोटी स्वप्न सुद्धा पूर्ण नाही झाली की कोणी नैराश्यात जातं किंवा डिप्रेशनमध्ये जातं. तुम्ही तर तुम्ही जसं म्हणता की बालपणापासून तुम्ही एकच ध्यास धरला होता IPS ऑफिसर होण्याचा, पण जेव्हा हे स्वप्न मोडलं तर त्यावेळेला कशी ती सिच्युएशन तुम्ही हँडल केली किंवा काय संदेश द्याल की जे हरतात, डिप्रेशनमध्ये जातात त्यांना? पहिली गोष्ट म्हणजे त्यावेळेला आई वडिलांचं ऐकणं हे जास्ती महत्वाचं होतं. आजची असते तर कदाचित नसते ऐकलं, पण त्यावेळेची ती वेगळी होते ना. त्यामुळे जेव्हा मला ना एक होतं की एकदा नाही सांग, मी उत्कृष्ट डान्सर आहे, मला कथ्थक मला शिकायचं, मला आवडायचं. मी आजही टीव्हीवर, मला इतके माझे प्रोग्राम झालेले आहेत, त्यावेळेला त्याला पण त्यांचा नकार आला. तर जेव्हा आई वडील नाही सांगतात त्याच्यामागे काहीतरी कारण असतं. त्यामुळे तो रिबेल व्हायचा स्वभाव त्यावेळेला नव्हता, आज आहे. त्यावेळेला नव्हता. म्हणजे दाबून दाबून राहिलं म्हणून कदाचित आता तो नाहीये स्वभाव, पण त्यावेळेला आई वडिलांचं ऐकलं, त्यांनी नाही सांगितलं ना, नाही करायचं, डान्स नाही करायचा, नाही करायचं, IPS नाही, मी सोडत गेले. पण मार्ग थांबला नाही माझा त्याच्याकरता.
कारण मला देवाने आपल्याला जेव्हा इच्छा तिथे मार्ग असतो ना, तर देव दाखवत असतो तुम्हाला मार्ग. इथे आले आणि मला म्हणजे हे माझं वाक्य ऑफकोर्स नाहीये, माझ्या एका मैत्रिणीने म्हटलं अगं तू IPSच आहेस. म्हटलं काय, तू इंडियन पेढा सर्व्हिसेसमध्ये आहे. आणि आय सेड येस यार. कारण कसं आहे माहितीये, ज्याला इच्छा असते ना तो आयुष्यात काहीही करू शकतो. ज्याची स्वप्न पूर्ण होत नाही, जो थांबला ना, मग ती स्वप्न नाहीये. ज्याची स्वप्न असतात ना, तो प्रवास करून ती स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करतोच करतो. आणि जो थांबतो ना, सॉरी म्हणजे मी त्यातली नाही आणि मला तशी माणसं आवडत नाही. तुम्ही स्वप्न बघावीत, त्या स्वप्नात ती पूर्ण करण्याकरता तुम्ही तुमचं बेस्ट काय जे असेल ते द्यावं आणि स्वप्न पूर्ण होतात. मी भले आज स्वीट्स बनवतेय, पण माझ्या म्हणजे मी जेव्हा बाहेर असते तर मला विचारतात लोक, मॅडम तुम्ही पोलीसमध्ये वगैरे आहात का? कारण मला बेधडक, मला बिनधास्त, मला कशाची भीती वाटत नाही. आणि मी सांगते मुलींनी, मी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं 40 वर्षापूर्वी मी म्हटलं होतं की मुलींनी इंडिपेंडंट राहिलं पाहिजे, स्वतःचा सेल्फ डिफेन्स त्यांना करता आला पाहिजे. आणि आज सगळे मुलींना कराटे क्लासला घालतायत, जुडो क्लास जा सांगतायत किंवा सेल्फ डिफेन्सचं महत्त्व सांगतायत. त्यावेळेला मला कोणी न सांगता मला ते माहिती होतं. काय माहिती नाही, ते पहिल्यापासून एक आहे मला की मला पुढच्या गोष्टी अगोदरच दिसतात आणि त्याप्रमाणे मी वाटचाल ते देवी गिफ्ट असावी. पण येस, मी सांगेन जे हरतात, जे थांबतात ना, सॉरी त्यांना ना माफी नाही. देवाने एक जन्म दिलाय, त्या जन्मामध्ये आपलं सर्व जे काही विचार केलेला आहे ते कार्य करून जावं. काय ना, मला ती खंत आजही आहे की मी IPS नाही होऊ शकले. ठीक नाही ना झाले, वाटतं, वाईट वाटतं. पण मी जेव्हा पोलिसांना भेटते, खूप वेळा संबंध येतो, त्यावेळेला त्यांना मी अगदी सांगते मी पण IPS होणार होते, आता नाहीये, आता मी IPS आहे पण मी नाहीये. पण ते पण हसतात, त्यांना सांगते त्याच्या मागची स्टोरी सगळं. मला मी एक गोष्ट सांगते, खास करून मुलींना, बायकांना, स्त्रियांना, की ना तुम्हाला स्वतःची मतं तुम्ही ठरवली पाहिजेत की आपल्याला काय करायचंय. कारण कसं आहे माहितीये, आपण नेहमी दुसऱ्याच्या वागण्याने ऐकतो. लहान असताना आईवडिलांचं ऐकतो, लग्न झाल्यानंतर नवऱ्याचं, सासू सासऱ्यांचं ऐकतो. ऐकण्याचं नाही म्हणत नाहीये, पण आपली स्वप्न पूर्ण करा. कुठलाच मार्ग हा शांत नसतो, कुठलाच मार्ग. मला तर ना गाडी चालवताना रस्त्यामध्ये अडथळे आले ना, मला खूप आवडतात. घाई गर्दीच्या रस्त्यावर गाडी चालवत नेताना ना तुमची जी कसर लागते ना, की कोणालाही लागायला नकोय आणि तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचायचंय. कारण सरळ रस्त्यावरती कोणी जाऊ शकतं, पण सरळ रस्त्यावरती ऍक्सिडेंट होतात. उदाहरणार्थ समृद्धी मार्ग सरळ सोट आहे, त्यामुळे मनुष्य वेग पकडतो आणि मग कुठेतरी अनावधानाने ऍक्सिडेंट होतो. तुमची इच्छाशक्ती आणि जिद्द खूप महत्वाची आहे तुमची स्वप्न पूर्ण करायला. अगदी 100%. आता मी पुढच्या प्रश्नाकडे वळते की तुमची आणि मिस्टर मराठे यांची भेट कशी झाली आणि कसं लग्न झालं? आम्ही ऍक्च्युली ना, मी BSS मध्ये त्यावेळेला होते आणि मी खेळाडू असल्यामुळे मी बॅडमिंटन खेळायचे. आणि खरं सांगायचं तर मला कोणतरी ना MCOM करायला सांगितलेलं. आणि मला MCOM, मी का अभ्यासात वगैरे नव्हते, चांगली होते, पण माझं एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये माझा फोकस होता. तर रात्री ना मी युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घेतली होती MCOMची आणि तिथे क्लासला न जाताना मी ऑफिसमध्ये बॅडमिंटन खेळायचे. आणि त्यावेळेला मिस्टर मराठे त्यांच्या मित्रांबरोबर खेळायला तिकडे येत होते. आणि मला माहित नव्हतं ऑफकोर्स ते कोण आहेत, काय आहेत, कारण माझ्याशी ना ऑफिसमध्ये कोणी बोलायचं नाही. कारण ना मी जरा थोडीशी कराटेवाली होते ना, तर घाबरायचे सगळेजण. तर मराठे माझ्याबरोबर समोर बॅडमिंटन खेळायचे आणि हसायचे. तर मला कळायचं नाही, हा मनुष्य हसतोय का. मी ते मला ते उत्कृष्ट बॅडमिंटन प्लेअर आहेत, मी तेवढी नसावी कदाचित, ते मला खेळवायचे. आणि एकदा काहीतरी पॉईंटवरनं झालं, मग माझा स्वभाव आहे तुमचं काही घेणार नाही, माझं घेऊन देणार नाही. त्या पॉईंटवरनं त्यांच्याशी वाद घातला. अँड देन दॅट वॉज द पॉईंट की त्यांनी म्हणजे मागणी घालून लग्न झालं. मला तर IPSचा अभ्यास चालू होता माझा सगळा. आणि मग वडिलांना त्यांनी मागणी घातली आणि मग आमचं लग्न ठरलं आणि मी मराठी फॅमिलीमध्ये आले. एंट्री झाली 15 दिवसात. अरे वा. आता मला हे विचारायचं वाटेल की जसं तुम्ही म्हणाला की तुमची मराठी फॅमिलीमध्ये एंट्री झाली, पण सर्व स्वीट मध्ये तुमचं पहिलं पाऊल कधी पडलं? म्हणजे सगळं सोपं होतं का? म्हणजे सहज सोपा होता का प्रवास? कोणाचाच प्रवास सोपा नसतो आणि जो सोपा असतो तो प्रवास नसतो, तो चॅलेंजिंग असलाच पाहिजे. मी जेव्हा आले ना त्यावेळेला सासरे थोडेसे वेगळ्या विचारांचे होते की मराठी म्हणजे
स्त्रियांनी व्यवसाय सांभाळायचे. आणि त्यांचं कारण मला आता कळतंय, म्हणजे त्यांचं का कन्सर्न होतं, कारण माझ्याकडे सगळे पुरुष काम करतात ना, आणि त्यावेळेला ना यंग मुलगी तिथे, आणि परत सगळे उत्तरांचल वगैरे तिकडची माणसं होती जी फॅमिलीपासून दूर होती. पण त्यांच्यासमोर मी इथे येणं त्यांना थोडंसं त्यांना मान्य नव्हतं. पण मराठी साहेबांनी, म्हणजे माझ्या मिस्टरांनी सांगितलं होतं की तुला, मी एअर इंडियात ऑलरेडी एअरोस्टेस झाले होते, म्हणजे माझं आता अपॉइंटमेंट लेटर आलेलं आहे आणि मी जॉईन करणार. आणि त्याच वेळेला माझी यांच्याशी भेट झाली आणि लग्न ठरलं. इतक्या फास्ट झालं ना की विचार करायलाही वेळ होता. आणि ऑफकोर्स हे पण आई वडिलांनीच ठरवलं, त्याची मी काही ठरवलेलं नव्हतं. त्यामुळे त्यावेळेला मी विचार केला की नोकरी तर मला, कारण माझं सगळं शिक्षण मी कधी आई वडिलांवरती अवलंबून नव्हते. माझं सगळं शिक्षण मी स्वतः केलंय. अर्निंग अँड लर्निंग. मी सकाळी 5:45ला घर सोडायचे तर रात्री 11:30ला घरी जायचे. हा 1987 to 1991 पर्यंत, 92 पर्यंतचा माझा प्रवास आहे. माझं सगळं शिक्षण, लग्नाचे दागिने, मला माहित नव्हतं मराठ्यांच्या घरी मी लग्न होऊन येणार आहे, त्यामुळे सगळं माझं मी केलं. त्यामुळे मी पहिल्यापासून इंडिपेंडेंट होते. मला कधीही असं कोणाकडे हात पसरा हे मला मला ते नामुष्की वाटते. मला नाही कोणाकडे हात नाही पसरायचा. तर मग ऑफकोर्स लग्नानंतर काय यांच्याकडे मी पॉकेट मनी मागणार होते का? त्यामुळे त्यांना मी एकच सांगितलं की नोकरी नाही सोडणार. मग ते म्हणाले नोकरी अगं आपला व्यवसाय आहे, तर तुला नोकरीची काय गरज आहे, तू ये ना जॉईन हो. पण त्यांना पण कल्पना नव्हती की इथे आल्यानंतर थोडंसं वेगळं वडिलांकडनं एक्सपेक्टेड नव्हतं. पण ठीक आहे ना, त्यांनी पहिल्यांदा सासऱ्यांनी थोडंसं त्यांना पसंत नव्हतं. मग मी ऑफिसच बघीन, मी बाहेर माणसांमध्ये जाणार नाही. काही त्यांनी अटी घातल्या होत्या, हे करायचं हे नाही करायचं. दॅट वॉज ओके फॉर मी. ॲटलिस्ट मला यायला तर मिळत होतं. आणि एक ना स्त्रियांना मी सांगितलं ना, मला काय माहीत नाही, मला पहिल्यापासून ना एक दूरदृष्टी आहे. तर मी इथे येत होते, बघत होते गोष्टी की अरे हे अजून इझी वेनी होऊ शकतं, किंवा हे अजून अशा तऱ्हेने केलं तर अजून जास्ती चांगलं होईल. माझं दुकान तर म्हणजे मी बघून मी विचार करायचे, मराठ्यांचं दुकान एवढं ऐकलेलं आहे. SSC झाले ना त्यावेळेला अख्खा वर्षभर मी बाहेर कबड्डी खेळत फिरत होते. त्यामुळे वाटलं नव्हतं की मला 84% मिळतील म्हणून. इट वॉज जस्ट अनएक्सपेक्टेड 10वीला. कारण मी प्रिलिमला सायन्स आणि मॅथ्स तर हॉरिबल होतं मार्क्स. सो सगळ्यांनी गिवअप केलेलं की हिचं काय आता काय खरं नाही. बट आय गॉट 84. देन कुठले बेस्ट पेडे? तर माझ्या काकांनी सांगितलं की चेंबूरला एक हनुमान डेअरी म्हणून आहे, तर तिचे पेढे खूप सुंदर आहे. हे मला वाटतं पहिलं हनुमान डेअरी म्हणून होतं, नंतर मग सर्व स्वीट झालं. आणि ते पेढे माझ्या 10वीच्या आईने सांगितलं की एवढं लांब कोण जाणार आणायला वगैरे करून, पण बाबा जाऊन घेऊन आले. सरोजचे पेढे त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी खाल्ले, म्हणजे लग्नाआधी. हा. पण माहित नव्हतं त्याला, एवढं होतं की एवढ्या लांब जाऊन कोण आणणार. पण माझे बाबा, आज जी काही मी घडली आहे ना, माझी आई आणि वडील दोघांचं मिश्रण आहे. कारण नेव्हर गिव्ह अप हे बाबांचा शब्द आहे की शेवटपर्यंत प्रयत्न करायचा, सोडायचं नाही. बाकीचं यश अपयश आहे तो देणार आहे, नाही देणार आहे त्याच्या हातात आहे. पण आपल्याकडनं जर कमतरता झाली तर मात्र तो एक मोठा क्राईम आहे. आणि माझी आई सोशल सर्व्हिस, वडील पण सोशल सर्व्हिस, ह्या दोन्हीमुळे. त्यामुळे त्यावेळेला बाबांना जरी सांगितलं बाबांनी, आईने की एवढ्या लांब कोण जाणार, बाबा गेले, बाबा घेऊन आले. आणि त्यावेळेला पहिल्यांदा आम्ही सरोजचा पेढा खायला. आणि त्यावेळेला आणि ऑफकोर्स मला काही माहित नव्हतं, हे आईने नंतर सांगितलं जेव्हा ते लग्न ठरवायला इकडे आले होते त्यावेळेला. पण नंतर मग इथे आल्यानंतर हळूहळू मी बघितलं की इथे अजून खूप काहीतरी होऊ शकतं, अजून खूप. पण कसं होतं की त्यावेळेला मी सून होते आणि माझ्या सासऱ्यांनी व्यवसाय सुरू केला होता. त्यावेळेला आमची सरोज डेअरी, सरोज नर्सरी, सरोज हॉटेल, सगळ्या म्हणजे वेगळे व्यवसाय होते. आणि माझ्या सासऱ्यांनी मुंबईत काही नव्हतं त्यांच्याकडे, त्यांनी एवढं उभं केलेलं होतं. तर ऑफकोर्स मग त्यांना ते वाटणं थोडंसं साहजिकच आहे ना की बाई येऊन काय करणार किंवा सुनबाई येऊन काय करणार. पण हळूहळू त्यांना सुद्धा पटलं की नाही, ही जरा इतरांपेक्षा वेगळी आहे. मग त्याचा थोडासा जो नकार आहे ना, तो थोडासा होकार होत गेला. आणि मग हळू मी नेहमी एक म्हणते की एक पाऊल टाकावं. एक पाऊल टाकलं ना की आपोआप दुसरं पाऊल टाकावंच लागतं, नंतर पडणार. ओके, अशी एक पावलं टाकत. आणि त्याच्यामध्ये मिस्टरांनी कधी मला म्हणजे ऑलवेज म्हणजे मला ना सपोर्ट, म्हणजे तू मला सांग, मला हे नाही कळतं, तू सांग तुला बरोबर वाटतंय, सर मी करून बघतो. आणि व्हॉट एव्हर इन्स्ट्रक्शन्स काय ते करतच होते. पण त्याच्यात माझं काय ॲडेड मी काय घालायचे ते, आणि ते सक्सेसफुल होत गेलं. आणि नंतर हळूहळू
खूप चॅलेंजिंग प्रवास होता हा, कारण मशीन्स, मुंबईत त्याला मशीन्स नव्हती. पहिलं मुंबईतलं पेढा मशीन माझ्याकडे आलं. त्याच्याकरता जवळजवळ कोल्हापूरला मी एक 8 ते 10 वेळा आम्ही गाडी घेऊन कोल्हापूरला जाऊन ट्रायल घेऊन, मग त्याच्यामध्ये माझे इनपुट्स, मला यातलं बॅकग्राऊंड काही नव्हतं. आयुष्यात काहीतरी आपल्याला करायचंय तर आपल्याला मार्ग मिळतो. तसंच झालं माझं, की हळू मशीन्स आमच्याकडे यायला लागली. मग आमच्याकडे जे काम करतात माणसं, आज वर्षानुवर्ष तीच माणसं आहेत माझ्याकडे. त्यावेळी ते तयार नव्हते. त्यांना असं वाटायचं की मशीन आलं तर त्यांना काढलं जाईल, आपलं काम जाईल किंवा काय. त्याच्यात तो कॉन्फिडन्स निर्माण करावा लागला की मशीन कशा करता आहे, प्रोडक्टिव्हिटी करता आहे. कारण गणपती यायचे, उद्या गणपती, आज दुपारी पेढे संपलेले असायचे, कारण त्या प्रकारचा मावाच यायचा नाही. माझ्याकडे जागा छोटी होती. पहिल्यांदा माझा एकच मजला होता. आज माझा 5,500 स्क्वेअर फूटची माझी फॅक्टरी आहे आणि माझं स्वप्न आहे की ती फार मोठी व्हावी, बघूया कधी. पण त्यावेळेला जी छोटी होती त्याच्यामध्ये पण जास्तीत जास्त आपण किती अजून बदल करू शकतो त्यातले. आणि स्त्रियांना आपल्याला एक सिक्स सेन्स असतो किंवा एक नजर असते. आणि माझी नजर किंवा विचार सासऱ्यांना पण नंतर पटायला लागलं. त्यामुळे दोघांनी मला खूप उचलून धरलं की आणि मग हळूहळू माझा प्रवास सुरू झाला. मला पण कल्पना नव्हती, पण मला एकच म्हणे, इच्छा तिथे मार्ग. आणि आपण जेव्हा चांगल्या हेतूने, चांगल्या गोष्टीने आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा देव पण आपल्या बरोबर असतो. त्यामुळे मला असं वाटेल मॅम की हे 1955 ला सरोजची स्थापना झाली. तर आज 2024, आजही तीच चव सगळीकडे, म्हणजे आजही ग्राहकांचा फीडबॅक हाच आहे की सेम चव ती मिळते. तर ह्या मागचं श्रेय किंवा काय सांगाल हा सगळा प्रवास? आणि कारण पिढ्यानपिढ्या कोणती अशी तत्व आहेत किंवा गोष्टी आहे की ज्या आजही जपल्या आहेत तुम्ही? कुठलेही पदार्थ बनताना ना रॉ मटेरियल फार महत्वाचं असतं. त्यावेळेला मिळणारं रॉ मटेरियल आणि आताच्यात खूप फरक आहे. पण खरं सांगायचं तर हा प्रश्न तुम्ही माझ्या मिस्टरांना विचारायला पाहिजे, कारण आमच्याकडे 2 भाग आहेत. ते गुलाबजाम बनवतात, मी ते खाते आणि मी विकते. प्रोडक्शन पर्सन तो आहे. त्यामुळे ते ना क्वालिटीमध्ये त्यांना कुठेही आहे त्यांचा किंबहुना ते माझ्यावरती विश्वास ठेवणार नाहीत. इतकं त्यांचं इज पर्टिक्युलर अबाउट इन्ग्रेडियंट्स की जे कच्चा माल आहे तो सगळा हाय क्वालिटीचा ब्रँडेड. मी सगळ्यांना अभिमानाने सांगते की मुंबईमध्ये ना टनाने काजूची जी कढी येते ती येते आणि तिची काजू कतरी बनली जाते. लोक खूप वेळा मला विचारतात की काजू कतरी तुमची एवढी बाहेर एवढी मिळते, तुमची एवढी महाग का? मी म्हणते खाऊन तर बघा, तुम्हाला चव कळेल. खाल्ल्याशिवाय आपण विचार करू, आणि ज्याला चव कळते तो विचारणारच नाही. कळलं की नाही? तसं आहे रॉ मटेरियल ज्या क्वालिटीचं पाहिजे. माझ्या मिस्टरांनी आणि आम्ही दोघांनी त्याच्यावरती खूप डीपली आम्ही अभ्यास केलेला आहे की आपल्याला कुठल्या क्वालिटीचं काजू घेतला पाहिजे. आज साखर आम्ही फर्माग्रेडची साखर घेतोय, साधी साखर घेत नाही. जे फार्मास्युटिकल कंपनीमध्ये मेडिसिन्स बनवायला जी वापरतात साखर, ती आम्ही घेतो, शुद्ध केलेली साखर. ऑफकोर्स मग हे सगळे हाय क्वालिटीचं असल्यानंतर तुम्हाला फिनिश फक्त एकच आहे की आमची डेअरी आम्ही काढली. जेव्हा माझी डेअरी होती तर माझा मावा अप्रतिम होता, आता पण छान आहे, पण त्यावेळची चव अजून सुंदर पेढ्यांची होती. त्यामुळे आम्ही ते मॅच करायला बघतो की दूध पण मिळताना चांगल्यातलं चांगलं दूध कुठून प्रोक्युअर होईल, पाणी कमी असलेलं, कारण हल्ली तुम्ही कुठूनही घ्या सगळीकडे ते आहेच. पण तरी सुद्धा माझे वेंडर्स पण खूप चांगले आहेत की जे त्यांना माहिती आहे की आमच्याकडे चालत नाही. पहिल्यांदा मावा त्या क्वालिटीचा मिळत नव्हता, पण आज मावेवाले देताना सुद्धा माझ्याकडे वर्षभर आम्ही आमचा मावा बनवतो. माझ्या मलाई पेढ्याचा मावा आमचा असतो, पण जो लहान पेढा, जो वाव्याचा पेढा असतो त्याच्याकरता आम्हाला बाहेरच्या मावावाल्यांवरती अवलंबून राहायला लागतं गणपतीच्या वेळेला. मग त्यावेळेला त्यांना माहिती आहे की जर का माल दिला नाही, माझ्या दुकानात पेढा नाही असला तरी चालेल, पण आम्ही कुठलाही घाणेरडा मावा. त्यामुळे माझ्याकडे लोक डोळे झाकून विश्वास ठेवून माझ्याकडनं मिठाई घेतात आणि ते आमचं क्रेडिट आहे ऍक्च्युली की आम्हाला ते सर्टिफिकेट आहे. माझ्याकडे दुकानाच्या समोर बार लावलेत. एकदा मला आठवतंय 10 वर्ष झाली त्या गोष्टीला, एक पेपरवालेच आले होते. ते बार बघून त्यांना सरोज माहित नाही मला की बार का लावलेत. म्हटलं एकदा सणाच्या वेळेला यार तुम्हाला कळेल, कारण आय एम अ पर्सन ऑफ सिस्टम. आय एम अ व्हेरी सिस्टमॅटिक पर्सन. मला क्यू मध्ये व्यवस्थित घ्या आणि क्यू मधनं व्यवस्थित बाहेर जा, कारण तुम्ही सिस्टीम चांगल्या अडॉप्ट केल्यात ना की तुमचं काम थोडंसं कमी होतं. एकदम डिसिप्लिन. येस. आता मॅम तुम्ही लिडरशिप करताय, म्हणजे कारण कुठलाही बिझनेस चालवणं आणि एक मालकीनबाई असणं त्यावेळेला खूप मोठी जबाबदारी असते. आणि बिझनेस म्हटलं की माणसं आली, पूर्ण ग्रुप आला, मग हे सगळं हँडल करणं किती कठीण जमतं. एक लेडीज म्हणून जेव्हा तुम्ही आता ह्या क्षेत्रामध्ये येताय आणि हाताखालच्या माणसांना जेव्हा तिथे पुरुष असतात तर हे किती कठीण असतं, काय सांगाल? हो, खूप कठीण नक्कीच आहे, पण अशक्य काही नसतं.
तुम्ही समोरच्या व्यक्तीमध्ये ना तो कॉन्फिडन्स निर्माण करता तुम्हाला आला पाहिजे की आपल्याला सांगणारी व्यक्ती स्त्री असो वा पुरुष असो ती काय सांगते, ती कशी सांगते, ते कोण सांगते म्हणण्यापेक्षा ती काय सांगते याच्यावरती जर फोकस केला ना तर तुमचं अर्ध काम इझी होतं. मला पण पहिल्यांदा एक्सेप्ट करणं, कारण बाई काय सांगणार, आम्ही इतके वर्ष काम करतोय, मी आले माझ्या अगोदर 10-15 वर्ष पण काम करणारी माणसं अजून काम करतायत. आता त्यांची रिटायरमेंट आली पण दे आर स्टील वर्किंग, पण ते खूप रिस्पेक्ट देऊ, कारण त्यांना माहिती आहे की मॅडमनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांचं काम इझी झालेलं आहे. असं नाही की प्रत्येक वेळेला सगळं सुलभ होतं असं नाहीये, खूप चॅलेंजिंग असतं. पण मी सांगितलं ना, आय लव्ह चॅलेंजेस. समोरच्या व्यक्तीला आपल्याला एखादी गोष्ट पटवायची तर ती इझी तर होणारच नाहीये ना, कारण आपण एक कॉन्सेप्ट डोक्यात घेऊन चालतो की आपण हे असं करणार आहे, आपल्याला असं येतंय, ही काय शिकवणार. पण ज्या वेळेला त्यातनं इझी मार्ग सांगितला गेला आणि तो त्यांना पण तो छान उपयोगी पडला आणि त्यांना पण तो इझिली कमी, त्रास कमी होताना जर काम प्रोडक्टिव्हिटी जास्ती वाढली, तर पहिल्यांदा नक्कीच त्यांच्याकडनं खूप विरोध होता मशीनला. मावा मशीन जेव्हा आली, मावा आम्ही पहिलं मशीन घेतलं मला वाटतं 1997 किंवा 95च्या दरम्यान आम्ही पहिलं मावा मशीन घेतलं. त्यावेळेला कारण मावा पुरायचाच नाही आम्हाला, 100 किलो मावा घ्यायचा आणि तो सकाळी 10 वाजता ते बनवायला घेतलं की रात्री 12, 1, 2 पर्यंत पेढे करतायत किंवा मोदक करतायत. आज माझ्याकडे सणाच्या वेळेला सकाळी 11-12ला मोदक किंवा मावा पेढे बनायला सुरुवात होते, संध्याकाळी 10 वाजता 600 किलो 500 किलो मावाचा सफाचट पडलेला असतो. का तर सिस्टीम काम कमी, सिस्टीमने गेल्यामुळे त्यांना काम करायला इझी झालंय, प्रोडक्टिव्हिटी वाढली, त्यांचा लोड कमी झालाय. माझ्याकडे आज मशीन आहेत, पेढ्याची मशीन्स आहेत, तासाला 100 किलो पेढे बनतात. गणपती दिवाळीला सकाळपासून रात्रीपर्यंत मशीन चालू आहे. माणसं थोडी कमी केली, थोडी माणसं अजून वाढवलीत. माझं दुकान फक्त 120 स्क्वेअर फूटचं आहे, पण माझी फॅक्टरी त्यांना कमी पडते खूप सणाच्या वेळेला, तर मला खूप चॅलेंजेस येतात आणि आयुष्य चॅलेंजेसचं खूप आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत इथपर्यंत यायला, एवढा प्रवास व्हायला खूप संकटांनाच आम्ही सामोरे येत जात आम्ही आलेलो आहे. पुढचे अजून आहेत, अजून तर यंग आहोत खूप. काय सांगाल की आजकाल ना खूप स्वीट शॉप्स आहेत, तर सरोज स्वीट्स हे इतरांपेक्षा काय वेगळं आहे सरोज स्वीट्स मध्ये, हे काय सांगाल. आणि तुमचं फ्युचरचं, जसं तुम्ही म्हणालात की खूप प्लॅन्स आहेत, तर दीर्घकालीन तुमचं सरोज स्वीट्सचं उद्दिष्ट काय आहे. पहिल्या प्रश्नाचं पहिलं एक गोष्ट सांगेल की जिथे कॉम्पिटिशन असते ना तिथे व्यवसाय जास्ती छान होतो, कारण प्रत्येक जण आपल्याला सिद्ध करायला पुढे येतो ना की त्याच्यापेक्षा मी बेस्ट आहे. त्यामुळे कॉम्पिटिशननी व्यवसाय जास्ती वाढतो. त्यामुळे व्यवसायामध्ये सगळीकडे कॉम्पिटिशन असावी, कॉम्पिटिशन असल्यामुळे तुम्हाला अजून स्कोप तुमचा वाढतो. कॉम्पिटिशनला न घाबरता त्याला सामोरं जा, तुम्हाला नक्की सक्सेस आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे सरोज म्हणजे सासूबाईंचं नाव आहे, खूप प्रेमळ होत्या त्या. नेहमी त्या सांगायच्या की प्युअरिटी पाहिजे कुठल्याही गोष्टीमध्ये. माझ्या सासऱ्यांनी आम्हाला मी जेव्हा आले इथे त्यावेळेला एकच गोष्ट सांगितलेली की सण सगळ्यांचा असतो, गरीब किंवा श्रीमंताचा नुसता नाही तर तो सगळ्यांचा असतो. मिठाई अशी बनवा की ती सगळ्यांना आवडली पण पाहिजे आणि ती परवडली पण पाहिजे. माझ्या मिठाईमध्ये आज आम्ही केशर घालतो, कलर कुठल्याही प्रकारचा वापरत नाही, आर्टिफिशियल पण नाही आणि नॅचरल पण नाही. चांदीचा वरखा आम्ही अजिबात वापरत नाही. आमच्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे फ्लेवरिंग एजंट काही घालत नाही, प्रिझर्वेटिव्ह नाही. म्हणजे जसं आपण घरामध्ये जेवण बनवतो, आई ज्या प्रेमाने जेवण बनवते त्याच प्रेमाने आम्ही तशीच मिठाई ते बनवतो. आमचं कमर्शियल दुकान असून सुद्धा कुठेही कमर्शियलायझेशन आम्ही केलेलं नाहीये. त्यामुळे काय होतंय की आज बाहेर सगळं ना कलरचं जग आहे, सगळीकडे कलरफुल मिठाई, लोकांना कलर्स पाहिजे. ते किती हार्मफुल आहेत हे मी सांगणार नाही, कारण कसं आहे माहितीये की परत ती काहीतरी कॉन्ट्रोवर्सी होईल. पण जेवढं नॅचरल तुम्ही खाल, तुम्ही घरातलं जेवण जेवता ते आपल्याला आवडतं. हॉटेलमध्ये 4 दिवस खाल्ल्यावर 5व्या दिवशी आपल्याला घरचं जेवण पाहिजे. वरण भात आवडीने खातो आपण, का? कारण तो घरचा असतो. मग तोच एक आम्ही कॉन्सेप्ट घेऊन आज सरोजमध्ये आम्ही तो कंटिन्यू केलाय की घरातली चव, कमर्शियल असून सुद्धा घरातली चव. मशीनवरती माझ्याकडे पदार्थ बनतात तरी सुद्धा चव मात्र ती ओरिजिनल घरातलीच. आणि त्याच्याकरता जे आता माझी माणसं, आज हे आमचं कुटुंब आहे. सरोज म्हणजे मी किंवा मिस्टर मराठे किंवा माझी मुलगी असं नाहीये. सरोज म्हणजे माझ्याकडे काम करणारा प्रत्येक माझा कामगार, कारण तो सुद्धा काम करताना त्याचं मन घालून ते काम करतो.
एखाद्या गोष्टीला आपण तन घातलं, धन घातलं, पण मन नाही घातलं तर ती पूर्ण होत नाही. अपग्रेडेशन त्यांच्याकडनं पण वेलकम्ड आहे आणि त्याच्यामुळे आज आम्ही आमचं तीच कन्सिस्टंट मिठाईमध्ये कन्सिस्टन्सी ठेवून आहोत. कुठेही आमच्याकडे आम्ही आणि पुढचे आमच्या व्हॅल्यूज आम्ही कधी बदलणार सुद्धा नाही. आज केशर आम्ही जेव्हा येत होते मला आठवते 20-25 हजार रुपये किलोनी होतं, आज 2.25 लाख रुपये किलो आहे. वर्षाला मला जवळजवळ 20 ते 25 kg मला केशर लागतं मिठाईमध्ये. का? आणि ते पण माझं काश्मीर आणि इराणी केशर, महागातलं महाग केशर आम्ही वापरतो. का? की केशरामध्ये आयुर्वेदिक मेडिसिनल व्हॅल्यू आहेच, प्लस कलर म्हणून नॅचरली एक्सेप्ट केलेला आहे. त्याच्याकरता ॲडिशनल दुसरे कलर वापरायची गरज नाही. आणि प्लॅन्स म्हणाल तर आजही माझा बाहेर सगळा जातो, UK, US सगळीकडे माझा माल जातो. फक्त आम्ही डायरेक्टली एक्सपोर्ट करत नाही. त्याचे अजून प्लॅन्स, कारण काय होतंय की इथे जागा मला कमी पडते, मॅनपॉवर पण कमी पडते, कारण त्याच लेबर त्याच तोडीचं मिळणं आता डिफिकल्ट आहे. आम्ही प्रयत्न करतोय की अजूनही चांगलं वाढावं आपल्यालाच आणि जेवढं झेपेल तेवढंच करावं. तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी नवीन लग्न होऊन आले होते, 99-2000ची गोष्ट असेल. लंडनला गेले होते मी आणि तिकडे माझी मावशीकडे आम्ही उतरले होते. तर मला बोलले, माझी मावशी ती म्हणाली की अगं एक प्रोग्राम आहे तिकडे जेवायला जायचं तर तू पण चल ना. तर म्हटलं मी कशी, विदाऊट आस्किंग मला तुम्ही कसं बोलवताय. तर म्हणाली नाही तू चल, माझ्या मैत्रिणीचंच आहे. मी तिथे गेले, तिकडे गेले आणि बारसं झालेलं होतं आणि मग सगळ्यांना पेढे दिले. बघितल्यानंतर मला असं वाटलं की पेढा तो ओळखीचा वाटतोय, आपला एका कल्पना नव्हती. नंतर मग जेवायला बसल्यानंतर पुरणपोळी खाल्ली, श्रीखंड होतं, जिलबी होती. म्हटलं बापरे, लंडनमध्ये आणि माणसं किती, तरी 100-1 माणसं होती. तर मग असं मग त्या आल्या की मग ओळख करून द्यायला की ही माझी भाची आहे, मुंबईवरनं आली आहे. हो का, कुठून? चेंबूरवरनं. अरे अरे तुम्हाला सांगतो आम्ही, माझी ही सगळी मिठाई चेंबूरवरनंच आली आहे. मी मावशीकडे बघते, मावशी माझ्याकडे बघते. ते म्हणते सरोजवरनं आणली का? तर ते म्हणाले हा, तुला कसं माहिती? अरे सरोजची मालकी नाही ही. म्हणजे तो क्षण जो होता ना, कॅन यू इमॅजिन की लुकिंग ॲट दॅट, ते गोष्ट बघून माझी वस्तू आहे, लंडनमध्ये आहे आणि ते पण 1990. अजूनही अंगावर काटा येतो की हे सगळं माझ्या सासऱ्यांनी, म्हणजे काही नसताना त्यांनी सगळं उभं करून त्यानंतर मी नवीन या फॅमिलीमध्ये आले होते. त्यामुळे मला एकच माहिती आहे की आपल्यानं कधी आपण आपल्यानं एथिक्स बरोबर कधी कॉम्प्रोमाइज नाही करायचं. आणि स्वप्न बघायचीत ना तर ती पूर्ण करायची. नुसती स्वप्न नाही बघायची, तो एक ध्यास असला पाहिजे. जागेपणी बघतो ते स्वप्न असतं, झोपेत बघलेलं स्वप्न नाही. त्या जागेपणीतल्या स्वप्नाचा ध्यास घेत मग आपल्या झोपेत पण ते स्वप्न दिसतं. ध्यास कधी, मी एकच सांगते, कधी ध्यास नाही सोडायचा. मला जीवनात आज कसलीच खंत नाहीये, फक्त तरी पण अजून एक खंत आहे. मी IPS असते ना तर अजून गाजवलं असतं. खूप एक डॅशिंग स्वभाव आहे पहिल्यापासून आणि ना काय म्हणतात ना, ती एक पॉवरच वेगळी आहे. इथे पण मी कधी कधी ते म्हणजे असं दाखवते की मी पोलीसमध्ये असतं तर काय केलं असतं, पण ठीक आहे, मला तसं नाही. तर असं मी माझा प्रोफेशनमध्ये मी कंटिन्यू केलेलं आहे. नाही, आणि ऐकून पण आहे मी की जसं म्हणतात की IPS ऑफिसर म्हणा किंवा पोलीस हे समाजसेवेसाठीच कार्य करत असतात आणि तुम्ही सुद्धा खूप अशी समाजसेवेसाठी कार्य केलेली आहेत. काय सांगाल त्याबद्दल? याची कुठेही नोंद दिलेली नाही किंवा काहीच नाही. माझा एक स्वभाव आहे की आपण जेव्हा एखाद्याला करतो ना, कोणीतरी सांगितलं हे की आपण जेव्हा करतो तेव्हा उजव्या कानाचं डाव्या कानाला पण किंवा एका कानाचं दुसऱ्या कानाला कळतं कामा नये. पण त्याच्याबद्दल एक कॉन्ट्रोवर्शियल दुसरं पण आहे की जेव्हा आपण काही करतो ते लोकांना कळल्यानंतर ते इन्स्पिरेशन घेतात आणि ते पण मग ते करायला लागतात. सो या 2 गोष्टी आहेत. करोना काळामध्ये मला आठवतंय की जे मजदूर चालत जात होते, खूप म्हणजे मला घरी ना अस्वस्थ व्हायचे मी की कसे जात असतील. आज माझी मुलगी माझ्या जवळ आहे, पण आज दूर कुठेतरी गावामध्ये त्यांची आई असेल आणि ती मुलं इथे मुंबईमध्ये अडकलेली आहेत. काय करूया. माझ्या माणसं होती तिथे माझ्याकडे. 3 महिने माझ्याकडे माझी माणसं स्टेशन होती. सगळ्यांना मी सांभाळलं, पगार पूर्ण, खाणं पिणं सगळं, कारण हे माझं कुटुंब आहे. आपल्या कुटुंबाला आपण सोडत नाही. त्या माणसांनी पण मला खूप मदत केली सगळ्यांनी. आणि दररोज ते मला फरसाण वगैरे सगळं बनवून देते, कारण ड्राय स्नॅक्स आहेत. जाताना ते हेवी पण होत नाही आणि ते टिकतं सुद्धा. चपाती भाजी किती हे करणार, कशी माणसं लांब गेली असतील माहीत नाही, पण मला जेवढं शक्य होतं तेवढं मी
मला आठवत नाही. सकाळी घरातलं करायचं, दुपारी 2 वाजता निघायचं आणि मी त्या मजदुरांना देत होते. त्याच्यानंतरची गोष्ट सांगते. एक माझं जेव्हा फरसाणचं ते काम संपलं म्हणजे थांबवायला लागलं, माणसं पण दमायला लागलीत खूप. पण तोपर्यंत आम्हाला एक आलं की आमच्याकडे की आम्ही आज चेंबूरचे जुनी माणसं आहोत किंवा फार लोक आमच्यावरती खूप विश्वास आहे. करोना काळात कोणाला खायला देत नव्हते, पोलिसांना सुद्धा, कारण त्यांना पण खूप पोलिसांना करोना लागला होता. तर मग माझ्याकडे एन्क्वायरी आली की मॅडम तुम्ही पोलिसांकरता काही करू शकाल का, कारण दुपारच्या वेळेत खायचं म्हणजे 4 वाजता भूक लागते. म्हटलं मिस्टरांना विचारलं, माणसांना विचारलं, मॅडम आम्ही फरसाण नाही बनवत, मग आपण स्नॅक्स चालू करूया का. ठीक आहे. मी जवळजवळ 1.5 महिना दररोज दुपारी 250-300 समोसे, कधी भजी पाव, कधी समोसा पाव, कधी नुसते समोसे, बटाटे वडे, एका बाजूला हे आणि दुसऱ्या बाजूला ताक, थंडगार ताक, मसाला ताक किंवा फालुदा. माझ्याकडे कॅन्स आहेत, गाडीत टाकायचं सगळं दुपारी. आणि मी एकटीकडे मुलांना घ्यायचे नाही बरोबर, कारण त्यांची पण आई गावाला आहे ना. उद्या त्यांना मुलांना जर काही झालं तर ती माझीच मुलं आहेत, माझ्यावर जबाबदारी आहे. मी दुपारी निघायचे 2:30-3ला. माझी मुलगी सांगायची आई नको हे करूस, तुला करोना लागू शकेल. म्हटलं ना काही होत नाही. मला पोलीस दिसत होते की ते उन्हातान्हात बसून आज खूप सांभाळलं पोलिसांनी. मी जवळजवळ ते 1-1.5 महिना ते सगळं एक म्हणतात ना ते एक शिवधनुष्य उचलल्यासारखं ते केलं. त्याच्यानंतर खूपशा गोष्टी येतो. एवढे वृद्धाश्रम आहेत माझे, 2-3 वृद्धाश्रम आहेत. त्या वृद्धाश्रमात जाते. मला बोलायची खूप आवड आहे. त्यांना काय हवं असतं, त्यांना फक्त थोडंसं अटॅचमेंट पाहिजे असते, बोलायला पाहिजे असतं. तिकडे जाते, त्यांच्या काही गरजा असतील त्या लिहून घेऊन येते. मग जसं जमेल तसं. मी मध्ये आजारी पडले, जवळजवळ थोडंसं मला बोलायला प्रॉब्लेम होता. तर मला सांगायला एवढं आवडेल, त्या वृद्धाश्रमातले आजी आजोबांनी स्वतः बस ठरवून मी काय येत नाही म्हणून बघायला फोन करून ते मला भेटायला आजी आजोबा आले. हे प्रेम कोणाला मिळेल मला सांगा. पैसे देऊन सुद्धा असं प्रेम मिळत नाही. प्लस अजून इंडियन आर्मी आहे आपली, आज ते आपल्याकरता एवढे लढतायत. मला जेव्हा जसं जमेल तसं त्यांच्याकरता जे करे. आता जोधपूरला माझी एक सारंग म्हणून आहे, तो आर्मीचं प्रचंड काम करतो. त्यांनी विचारलेलं की मावशी बेकिंगचं ट्रेनिंग द्यायचं आहे. माझ्या मुलीला घेऊन तिथे आम्ही जोधपूरला होतो. तिकडे थोडी छोटीशी बेकरी सेट केली. तिने त्यांना सगळ्यांना बेकिंगचं ट्रेनिंग दिलं, त्या ज्या सैनिकांच्या पत्नी आहेत त्या. कारण सैनिक एकदा ते गेले पुढे सरावाला किंवा 3-3 महिने येत नाहीत. मग दुपारचं काय करायचं, त्यांना त्याचं मेहनताना पण मिळत होता, पण त्याच्याकरता शिकवण्याची गरज होती. माझ्या मुलीला घेऊन जोधपूरला गेले. तिथे त्यांच्याबरोबर ती होती तिकडे. तिला शिक्षण दिलं. मी थोडा वेळ होते, 2-4 दिवस होते. मी परत आले, नंतर मग तिला घ्यायला गेले आणि आले. पण त्या मुलीने आज त्यांची बेकरी तिकडे सुरू झालेली आहे. प्लस दिवाळीला फराळ असतो, तो माझ्याकडनं मी पाठवते. आपल्याला करण्यासारखं खूप आहे हो. मी करते कारण ते मला करायची इच्छा आहे आणि देवाने करायची संधी पण दिलेली आहे. माझं एवढंच सगळ्यांना मेसेज आहे की आपण जेव्हा आपल्याकरता जगतो ना, तेव्हा थोडंसं दुसऱ्याकरता पण जगून बघा. तो आनंद खूप सुंदर आहे. कारण करोना काळात लोक सगळी शिकलीच नाहीत. करोना काळामध्ये आपल्याकडे सगळं होतं, आपण घरी होतो, AC होता, खायला होतं, प्यायला होतं, सगळं होतं. पण बोलायला माणसं नव्हती. आणि आपल्या आयुष्यामध्ये जर माणसं नसतील तर आपल्याकडे कितीही पैसा असू दे, किती काही असू दे, त्याचा काही उपयोग नाही. एका माणसाला दुसरा मनुष्य हवा म्हणून देवाने जन्माला घातले. तर मी एकच तुम्हाला सांगेन, सगळ्या स्त्रियांना, सगळ्या मुलींना, सगळ्या बहिणींना मी एकच गोष्ट सांगेन, स्वप्न बघा. छोटी नाही, मोठी स्वप्न बघा. त्याप्रमाणे तुमचा प्रवास चालू करा. ठरवा, तुम्ही ध्येय ठरवा, त्याच्या दिशेने वाटचाल करा. देव तुम्हाला नक्की 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 साथ देतो. आणि थांबू नका, हरू नका. कारण दमलं म्हणून थांबू शकतो, पण हरलं म्हणून थांबू नका. एवढाच मेसेज देईल. आणि थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरंच खूप कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि मनीषा मॅमकडनं आपण जेवढ्या गोष्टी घेऊ ना त्या कमी आहे. कारण त्यांच्यातली जिद्द, त्यांच्यातलं धाडस, पॉझिटिव्ह एनर्जी 1% जरी आपण आपल्यामध्ये आणली ना, तर आपण आपली सगळी स्वप्न पूर्ण करू शकतो. तर सखीनं कुठलीही परिस्थिती येऊ द्या, हरू नका. जी परिस्थिती आहे त्यातनं सुद्धा संधीचं सोनं करा. तर मी होती माधवी वाडकर, नवराष्ट्र मुंबईमधून कॅमेरामॅन सय्यद सोबत.